मी राजकुमार अत्तार महाराज आपल्या इथे दरवर्षी सालाबादाप्रमाणे दत्त जयंती साजरी केली जाते। ते याप्रमाणे 29 तारखेपासून ते 4 तारखेपर्यंत मोठे मोठे कार्यक्रम असतात। 3 तारखेला गाणगापूरवरून पादुका अभिषेक करून आणले जाते आणि 4 तारखेला पहाटे काकड आरती करून महाअभिषेक करून पूजा करून 11 वाजेपर्यंत कीर्तन असतो। कीर्तन नंतर फुलं पडले जातात। फुलं झाल्यानंतर पाळण्याचा कार्यक्रम होतो। मग श्रीचे प्रसाद देऊन सगळ्यांना महाप्रसाद वाटप होते। त्यानंतर रोज संध्याकाळी आपले जय हनुमान मंडळ, कंदलगावचे, अंतरुळीचे, येळेगावचे सगळे भजनी मंडळ येतात। रोज त्यांच्या ज्याप्रमाणे सेवा होते त्या पद्धतीने सेवा करतात। आपले गावकरी मंडळ महाप्रसादासाठी पाहिजे तेवढे अनाज आणून देतात। सगळ्याच्या हातून आपल्या इथे दत्त जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। मिरवणूक या पद्धतीने निघते की विटाईनगर येथून दत्त मंदिरापासून ते मेन बाजारपेठामधून वेशीतून स्टँडपर्यंत, स्टँडपासून ते पोलीस स्टेशनपर्यंत मिरवणूक होते आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर साहेबांनी महाप्रसाद वाटप करतात आणि आपल्या श्री डेप्युटी साहेबांच्या हातचे आमच्या पालखीचा सत्कार केला जातो। त्या पद्धतीने त्यांनीसुद्धा महाप्रसाद वाटप करतात। तिथं मिरवणुकीची सांगता होते।